असं नेहमी म्हटलं जातं की फोटोग्राफी करताना मोबाईलमध्ये तेवढा कंट्रोल मिळत नाही, पण कॅमेरामध्ये फुल कंट्रोल मिळतो. असं का म्हणतात तेच आज आपण बघणार आहोत, कारण हा आहे मोबाईल वर्सेस कॅमेरा भाग 4. माझं असं स्पष्ट मत आहे की एखादा फोटो आधी आपल्या मनात तयार होतो आणि मग आपण तो मोबाईल किंवा कॅमेरा वापरून सत्यात उतरवतो, म्हणजे आपण तो फोटो ॲक्च्युली काढतो. बात तो सही है. आता असा फोटो काढत असताना जेवढा जास्त कंट्रोल आपल्या हातात असेल तेवढा आपल्याला छान वाटेल, बरोबर. आणि हा कंट्रोल कशामुळे येतो, तर जेवढी जास्त सेटिंग आपल्याला उपलब्ध असतील तेवढं चांगलं. पहिल्यांदा आपण मोबाईलबद्दल माहिती घेऊयात. सर्वसाधारण कुठलाही मोबाईल बघितला तर त्यामध्ये खूप लिमिटेड सेटिंग असतात. म्हणजे अपर्चर तर फिक्स असतं कॅमेरा लेन्सचं, ते तर बदलता येत नाही. पण ते सोडून ISO, शटर स्पीड, मॅन्युअल फोकस, एक्सपोजर कॉम्पन्सेशन, व्हाईट बॅलन्स असे काही ठराविक सेटिंग असतात. आणि जर तुमच्याकडे एखाद्या कंपनीचा फ्लॅगशिप म्हणजेच टॉपचा मोबाईल असेल तर त्यामध्ये मग रॉ फोटो, मीटरिंग मोड असे काही ऑप्शन मिळतात. पण हेच जर आपण कॅमेरा बाबतीत बघायचं झालं तर अगदी बेसिक मॉडेल जरी कॅमेराचं कुठलंही घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला कंटाळा येईल सेट करायला एवढी सेटिंग असतात. म्हणजे मोबाईलमध्ये असलेली सेटिंग तर आहेतच, पण हे सोडून अजून भरपूर सेटिंग असतात. उदाहरणार्थ कस्टम व्हाईट बॅलन्स, कंटिन्युअस फोकस ट्रॅकिंग, इमेज प्रोफाईल आणि बरंच काही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर एक्स्ट्रा लाईट वापरायचा असेल तर तो फ्लॅशच्या स्वरूपात किंवा कंटिन्युअस LED लाईटच्या स्वरूपात आपण कॅमेराला वरून ॲडिशनली लावू शकतो. मोबाईलमध्ये ते करता येत नाही आपल्याला. आता कॅमेरामध्ये एवढे सगळे ऑप्शन असल्यामुळं हा राऊंड सुद्धा कॅमेरात जिंकलेला आहे. आणि यानंतर आपला स्कोर आहे मोबाईल 0, कॅमेरा 4. पुढचा मुद्दा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. जय श्री पिक्सेल प्रसन्न.